नमस्कार. आज मांडोगण फराटा येथे रेशनिंग कार्डसाठीचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी मात्र शासकीय मशीन जे आहेत त्यांना रेंज नाही आणि रेंज नसल्यामुळे मात्र दुकानदार आणि ग्राहक यांच्यामध्ये हुज्जत होत आहे व ग्राहकांमध्येही या ठिकाणी वाद होत आहेत. तरी प्रशासनाने जी मशीनची रेंज आहे या रेंजवरती नियंत्रण व संबंधित जे रेंज आहे यासाठी लक्ष द्यावे अथवा पुढील मुदत तरी कमीत कमी वाढवत जावी, हेही अतिशय महत्त्वाची मागणी ग्रामीण भागातून होत आहे. आपण दुकानदारांशी चर्चा करूया. काय अडचण येत आहे? रेंज नाही. रेंज सध्या काही कधीपासून नाही आहे. रेंज आता एक गेल्या महिन्यापासून असं करत होतो रेंजचा. सध्या म्हणजे किती कस्टमर किती होतात काय? आज दिवसात बरेच 5-50 5-12:30चा टाईम होत आलेला आहे आणि सकाळ धरून ही कालपासून अडचण येत आहे. तरी प्रशासनाने या मशीन एकतर पहिल्यासारखं तरी करावं, अन्यथा या मशीनला रेंज तरी नियंत्रण रेंजबाबत प्रशासनाने संबंधित कंपन्यांना आदेश करावेत, सूचना कराव्यात. ग्रामीण भागामध्ये दुकानदार आणि ग्राहक यांच्यामध्ये वाद होत आहेत, तसेच लाईनमध्ये राहण्यासाठीही वाद होतात. तरी प्रशासनाने याकडे गंभीर समस्याकडे लक्ष द्यावे. बबनराव, काय अडचण आली? काय नाही काय लाईनीत उभा नंबर नाही आला अजून. पण मशीन चालत नाही, याला काय सांगताय? रेंज नाही म्हणतात. रेंजच नाही ना. हे पहा, मांडोगण फराटा येथे हा प्रकार आहे. तरी संबंधित प्रशासनाने या मशीनबाबत दखल घ्यावी ही ग्राहकांमधून मागणी आहे.